शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 14 मार्च 2026 आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. कापूस बाजारभावामध्ये आज पुन्हा एकदा वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळाली. मार्केट सध्या जागतिक मार्केट जे आहे, जागतिक बाजारपेठेमध्ये उलाढाल खूप मोठी चालू आहे. म्हणजे उलाढाल म्हणण्यापेक्षा उलथापालथ खूप मोठी चालू आहे. तरी अशा परिस्थितीमध्ये कापूस दर मात्र आहे त्याच ठिकाणी आहे किंवा तो कमी होत नाहीये. आणि कापूस दर वाढण्यासाठी ही एक अतिशय महत्त्वाची बाब आहे, की कापूस दरामध्ये आजही आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्ये एवढी घसरण होऊन कापूस दरामध्ये घसरण मात्र नाहीये. तर जाणून घेऊयात आजचे काय दर आहेत आणि कशा पद्धतीने बाजारभाव आज आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, तुम्हाला देखील कापूस बाजारभाव किंवा अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आजच आपल्या ग्रीनगोड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आज आपल्याला 14 मार्च 2026 रोजी 100 रुपयांनी गठण हे पुन्हा वाढलेलं आहे. जे 54,000 रुपये गठण झालं होतं, हे पुन्हा 54,100 रुपये झालं आहे. आणि याच्यामध्ये फक्त ज्या मोठ्या बाजारपेठ आहेत, थोडक्यात अकोट बाजार समिती आहे, तर अकोट बाजार समितीमध्ये 100 रुपये वाढलेले पाहायला मिळतील. बाकी इतर बाजार समितीमध्ये ज्या जिनिंग आहे तिथे 50 रुपये, स्थानिक बाजारपेठेमध्ये काहीही दर आपल्याला वाढलेले पाहायला मिळणार नाहीयेत. स्थानिक बाजारपेठेमध्ये त्यावेळेस आपल्याला दर वाढलेले पाहायला मिळतील, ज्यावेळेस साधारण मार्केट 200 ते 300 रुपयांनी प्लस किंवा प्लस असेल, अशा वेळेस आपल्याला दर पाहायला मिळतील. तर सर्वसाधारण दर जे आहेत हे साधारण 6,900 7,000 हे आपल्याला पाहायला मिळतील, जे की स्थानिक बाजारपेठेमध्ये असेल, जिथे कोणत्याही जिनिंगचा संबंध नसेल. दुसरा मार्केट ज्या ठिकाणी छोट्या जिनिंग आहेत, तर छोट्या जिनिंगमध्ये सर्वसाधारण 7,100 7,200 7,250 हे दर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यानंतर तिसऱ्या बाजारपेठ ज्या आहेत मोठ्या बाजारपेठ, थोडक्यात यवतमाळ असेल, मानवत असेल, हिंगणघाट असेल, वर्धा असेल, ह्या बाजारपेठ. तर या बाजारपेठांमध्ये जवळजवळ 7,500 7,600 हा दर चालू आहे. आता याच्याही पलीकडे याच्यापेक्षा मोठी कोणती? तर याच्यापेक्षा मोठी आहे अकोट बाजार समिती, जी चालते CI कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या जे वायदे बाजार असतात, त्या वायदे बाजारावरच इथे खरेदी केली जाते. तर तिथे दर जो आहे तो असणार आहे 7,500 पासून 7,800 रुपयापर्यंत. थोडक्यात काल 100 रुपये वाढले, तर 7,700 ऐवजी आपल्याला तो दर आता 7,800 रुपये एवढा झालेला पाहायला मिळेल. आणि आजच्या दिवशी पुन्हा आपल्याला एक साधारण 2 ते 3 दिवस आणखी मार्केट पाहण्यासाठी जाणार आहेत. मार्केटचा कल कुठे जातोय हे मात्र अजूनही अस्पष्ट आहे. त्याच्यासाठी आपल्याला काही वेळ लागणार आहे. एकदा मार्केट स्पष्ट झालं, की साधारण आणखी 300 ते 400 रुपये वाढल्याच्या नंतर आपल्याला विक्रीची व्यवस्था सुरू करायची आहे. फार जास्त थांबायचं नाहीये. कारण ऑलरेडी आता मार्च लागलेला आहे. मार्च संपत येईल, तरीही भावामध्ये फार काही वाढ होत नाही हे दिसतंय. त्यामुळे मी पहिलेही सांगितलं होतं, की 54,500 रुपये हेच टार्गेट ठेवा. आताही तेच सांगणार आहे, की 54,500 हेच टार्गेट ठेवा. याच्यापुढे जरी मार्केट 100-200 जात असेल, तरी तो आपला बोनस समजा. तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.